मी उमेश माळी. आम्ही शनी शिंगणापूर शिर्डीला आलो आणि इथे एका उसाच्या रसाच्या घाणीवरती आम्ही बसलो. इकडे त्यांचे बाबा आहेत, ते बसल्यात. त्यांना मी काही प्रश्न विचारतो. मला आवडला त्यांचा स्वभाव, तर त्यांना प्रश्न विचारतो. दादा, तुमचं नाव सांगा आधी. काय? विठोबा सकाराम आव्हाड. आणि तुमचा जन्म कधीचा? 1/1/48. आणि आता तुमचं वय किती आहे? 80 शिवलं आता समजा. हां, 80-81 वय आहे. चला, बरोबर आहे. आणि तुम्ही माळकरी बुवा आहोत, बरोबर? आणि तुमचा दाखवले तुम्ही माळकरी, बरोबर. आणि पंढरपूरला जाता तुम्ही? कधी जाता? दर महिन्याला पंढरपूरला. दर महिन्याला पंढरपूरला. आणि इकडनं किती तिकीट आहे इथून शनी शिंगणापूरहून? तिकीट तसं जवळजवळ 800-850 रुपये लागते जाऊन यायला. पण आम्हाला फ्री आहे. एकदम फ्री free आहे. आपल्याला फ्री आहे. जायचं यायचं. आणि स्वतः एकटं जाता की एकटे जात? बरोबर मिसेस असतात? नाही, मिसेस कधी मध्ये असतात. दोघाला संगत नाही जमत जायला. बरोबर. कधी मध्ये जातो ध्यानाला आलं का जातो. बरोबर. मग किती दिवस राहता तिकडे तुम्ही? 3 दिवस. 3 दिवस राहता. दशमी, एकादश आणि बारस सोडून येतो परत. तुमचा एवढ्या वर्षामध्ये, कालावधीमध्ये एकदम खुशीचा दिवस कुठलं वर्ष होतं? काय आठवण एखादी आहे की जाम खुश झालात तुम्ही? खुश वारीला गेलो कधी खुश असतो. असं त्याच्यामध्ये काय प्रसंग आले नाही की चांगलं काय मोठं काम घेतलं, जागा घेतली, काय असं काय? तर तसं जागेचं संसाराबद्दल काय नाही आपल्याला मोठ्यापणा. पण वारीला गेलं का मग आपल्याला आधी मोठ्यापणा वाटतो. सावळ्यात आळंदीवरून पंढरीला पायी जातो 1 वर्षाचा. अच्छा. आता या 8 तारखेला प्रस्थान आहे. 8 तारखेला आम्ही जाणार 3 जण. आज 2026 आहे. आज तारीख किती आहे? 30 तारीख. 20 तारीख. 8 तारखेला प्रस्थान आहे. 20 जून आहे आज, बरोबर. पाऊस येणार की नाही येणार? पाऊस येईल ना. पाऊस आले का लेट झाला पाऊस? काल आता कारण काय होतं, अधिकाचा महिना आहे ना. लय भारी बोललात. त्याच्यामुळे एक नंबर. अगदी अधिकचा महिना आहे. मिरुग लागायला 1/7 मिरुग लागतो ना. बरोबर. तर प्रस्थान जे आहे ना, आता आळंदी पंढरी जायला आखाडीला ते 8 तारखेला प्रस्थान आहे. अरे वा. 8 तारखेला आम्ही काही असले तर तिथं जाणार. तुम्ही जे ऊस विकता शेतामधले, त्याचा काय भाव मिळतो? कसा ऊस? कसा? 3000 रुपये टन मिळाला यंदा. 3000 रुपये टन. चांगला भाव मिळाला? काय नाही, कमी आहे त्या मानाने. कमी आहे. नाही. गेल्या वर्षी किती होता? गेल्या वर्षी 28 होता. अय्यो, ते 200 वाढले ना आता. हे त्यांचा पुत्र आहेत, मुलगा आहे त्यांचा. आणि तुमचं नाव काय? आसाराम विठोबा आव्हाड. अरे वा. एक आसाराम ते महाराज होते ते, आणि इकडे एक आसाराम बापू. कुठे कापू? त्यांची मर्जी विचारली आपल्याला का. आपण वारकरी माणसं. विशेष म्हणजे आमच्या घरात सर्व माळकरी आणि विशेष त्यातली त्यात म्हणजे अजून एकत्रित कुटुंब आहे. बरोबर. 14 माणसं एक जागीचे एकत्र आहेत. म्हणजे आपल्याच कामाला नाही अजून. 14 माणसाचं तुमचं कुटुंब आहे. सगळे एक साथ जेवता तुम्ही? एक साथ संघच रोज सकाळ संध्याकाळ? अरे वा, लय भारी मजा आहे. सकाळ संध्याकाळ 2 टाइम सगळंच. त्याच्यात असं आहे, आता मधला बंधू आळंदीला आहे कंपनी. बरोबर. याचे 2 पोरं, तिथे 2 मुलं. तुम्हाला किती मुलं जातात? 3 मुलं आहेत, 1 मुलगी. अरे वा, एक नंबर काम. नातू किती? नातू 5 नातू येत आणि 1 नाती. 3 लाईफ बॉय आणि 1 लिरिल. हो. 3 लाईफ बॉय. मुलं किती? 3 लाईफ बॉय आणि 1 लिरिल. प्रत्येकाला 2-2 येतात. आणि लहानाला 1 मुलगा आणि 1 मुलगी. ठीक आहे. तुमचं साधारण आता वय किती? वय मी सांगतो 1/1/48 जन्म आहे. मग आता साधारण 80 झालं समजा. तर तुमच्या आयुष्यामध्ये म्हणतात ना की तुम्ही एवढं जीवन जगत आलात, तर या जीवनामध्ये तुम्हाला कोणता असा अनुभव आला की खरोखरच मी आता खूप खुश आहे आणि माझं जीवनही मी चांगलं जगतो आहे? मी केंद्रीय बाबा संघ दिंडीत गेलो पहिल्यांदा. मला इतका आनंद झाला भरपूर का त्याचा विचार नाही. बरोबर. कुठल्या बाबांबरोबर? कुठल्या बाबां? गोविंद महाराज केंद्रीय संस्थान आळंदी. अरे बा. दिंडी म्हणजे क्रमांक साधारण 43. तुमचं वारकरी संप्रदाय बोलतात हा, ना, वारकरी संप्रदाय. हे तुम्ही करत असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुखी तुम्हाला आनंदच आनंद आहे. आनंदी काय म्हणतो त्याचा म्हणजे हेच नाही का. तुम्ही लोकांना काय उपदेश द्याल? आम्ही लोकांना सांगतो तुम्ही दिंडीत या, सोय चांगली असती. आनंद त्याच्या- द्या, आनंद आनंद लुटा. म्हणजे काय होतंय, तारीख वार काही कळत नाही. चालायचं एसटीचं नजरच पडत नाही. रामकृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम भजन चालू असतं 24 तास. जेवणाची सोय असते प्रत्येक ठिकाणी. किती काही लोक जेव घालतात लागण एवढे.
जेव घालून पैसे देतात दक्षिणा. खाणाऱ्यापेक्षा देणारे लई म्हणजे तुम्ही जीवनामध्ये खुश आहात खुश एकदम खुश. आणि हे जीवन जगत असल्यामुळे तुम्हाला म्हणतात ना की मी आता सगळं पाहिलं आणि माझा जो आनंद आहे तो मी घेतोय अजून सुद्धा या 80 वयामध्ये, बरोबर की नाही? कारण या जीवनामध्ये तुम्ही सुखी आहात आणि तो आनंद तुम्हाला मिळतोय, मग तुम्हाला अजून काय हवंय? मग त्या ईश्वराची कृपा किती मोठी आहे. भरपूर. आणि बद्रीनाथ केदारनाथला एक ज्यावेळेस गेलो त्यावेळेस सुद्धा अति आनंद वाटला तिकडे. अरे वा. केदारनाथला पायी पायी गेलो, हां. गौरी कुंडापासून तर तिथपर्यंत पायी पायी गेलो आणि पायी पायी आलो परत एका दिवसात. बापा. दोघाही बी आणि बरोबर. तुम्ही आतापर्यंत शेती करत आलात, शेती केली, संसार केला आणि अजून शेती करण्याचा तुमचा उद्देश आहे. अजून दारे वगैरे धरतो आम्ही. बघा दारे. म्हणजे काय ह्याच्यामध्ये काय माहिती काय, तुम्ही आतापर्यंत या वयामध्ये काही करायला तयार आहात आजही बी कारण ती तुमच्याकडे दैवी शक्ती आहे, आहे. बरोबर की नाही? कारण तुम्ही ईश्वराकडे जाता, ईश्वर तुम्हाला भरभरून देतो. बरोबर आहे, बरोबर. यंदा 2 एकरात 55 क्विंटल शेंगा निघलं भुईमुगाचे. 55 क्विंटल 5,500 रुपयांनी विकल्यात त्या. काय पाला बिला चारा रचून टाकला जाणार आहे काय, गण लावून ठेवली त्याच्यावर ताडपत्री टाकून वगैरे ठेवलेली. जनाला वर्षभर उडत नाही. एकदम चांगलं. गावरान गाय आपल्याकडे जर्सी जाणार अजून नाही, सगळे गावरान जाणार आहे. आणि दूध दुभतं कसं काय तुम्हाला घरच्या म्हैशी आहेत? दूध म्हशीचं दूध घरचं. किती म्हैशी आहे तुमच्याकडे? आता 2 आहेत सध्या. अच्छा, दुधा घरासाठी. गाई हा. किती आहेत? गाय एक आहे गावरान. ती आपली घात चारायला असती. गावरान गाय एक हाय काय. दूध विकता तुम्ही दूध? नाही, दूध आम्हाला घरीच लागत. जेवढं 10 लिटर जरी आलं तर आम्ही घरीच खातो. 10 लिटर खलास. आमचं कुटुंब मोठं आहे ना, कुटुंब मोठं आहे बरोबर. आणि सगळ्याला प्यायला लागत, भाकरीत खायला लागत, दही करते, दूध करते, तूप करते, ताक सगळं घरचं खायला असतं. त्याच्यामुळे तुमचं शरीर तब्येत चांगली आहे हा आणि तुम्ही आनंदी आहात. एकदम आनंदी राहायला. काय खुश काम आहे सगळं. म्हणजे सांगायचं तात्पर्य का खाण्यापिण्यावरती पण आपलं शरीर आहे शरीर आहे बरोबर. आणि तुम्ही देवाचं पण करता, मन तुम्हाला म्हणजे डिप्रेशन नाही. त्याला हिंदीमध्ये काय म्हणा डिप्रेशनला? म्हणजे म्हणतात ना की चिंता, टेन्शन. टेन्शन, नाही, चिंता. डोक्यामध्ये जे चिंतन आहे ना ते हा. चांगलं आहे आणि मी चांगल्या तऱ्हेने जगत आहे. आजही बी आपण सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास जप करतो बस. म्हणजे तुमचा आहार विहार हे सगळं ओके. आणि तुमचं खाणं पिणं सगळं- अगदी वेळेवर सगळं सगळं वेळ आणि त्यातून राहणं. नशा कायच नाही. अशा साधी बडीशेप सुद्धा खायची नाही आहे जवळ. चहा नाही, काय नाही, काय नाही. हा. चहा पित मग नाही. सकाळी दूध, दूध घेतो सकाळी, संध्याकाळी. संध्याकाळी नाही. संध्याकाळी जेवण करायचं बरोबर. दुधात भाकर. किती वाजता झोपता तुम्ही? किती वाजता झोपता? 8-8:30 झोपून जातो. सकाळी कितीला उठता? 8-4 8-4ला. भाकऱ्या किती खाता? भाकरी 1-1.5 खातो, जेवढी आपल्याला लागत तेवढी. हो पण मोठी असते. हा, हातावर म्हणजे मोठी बाजरीची भाकरी मोठी असते ना. तुमच्या चपात्या लागतात मला 4-5-6. तीच चपाती आणि तीच भाकरी मुंबईला त्याच्यात 3 बनवतात. हा, की चप्पल तुम्ही नाही घालत? तर चपला घालतो ना. घालतात चपला घालतो. रोज की केव्हा तरी? नाही सगळं 5 चप्पल असते. पण काय झालं, गाडीवर लग्न होतं इथं तेव्हा गेलतो. मग तिकडे राहिले. मग म्हणलं जाऊ द्या, चला गाडी होती. तुम्ही आता 100 गाठणार आहे एवढं लक्षात. काय आपला आशीर्वाद. चला, मुलाखत मला बरी वाटली. आता मी हे यूट्यूबवर टाकणार आहे आणि अख्ख्या जगात सगळ्यांना कळणार ते. बरोबर आहे, तुमची मुलाखत झाली ती. धन्यवाद दादा. 100 वारी गाठणार आहे तुम्ही? हा. 100 गाठणार आहे. आणि तुमचा आता आशीर्वाद वय किती आहे? चालन माऊली. पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आपल्याला. काय 76 आहे. त्या भगवंताचा आशीर्वाद आहे त्याला. काय म्हणून 76 आहे माझा. साक्षात 70 आज विटेवर उभा आहे तिथं. बरोबर आता बरोबर. शनी शिंगणापूर साईबाबांचं दर्शन घेऊन शनी